महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्यातला दुटप्पीपणा आता उघड झालाय। अमेरिकेत बराक ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केम छो असं केलं म्हणून राज ठाकरे यांनी मोदींवरती हल्ला चढवला होता। पण आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारच मतांसाठी गुजरातींपुढे लोटांगण घालू लागले आहेत। गुजराती मतांचा जोगवा मागण्यासाठी मनसेचे उमेदवार गुजराती भाषेतनं त्यांच्या पायघड्या अंथरतायत। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशीच राज ठाकरेंच्या मनसेची अवस्था झाली आहे। एकीकडे जाहीर भाषणातनं मराठी अस्मितेच्या गप्पा मारायच्या, नरेंद्र मोदींच्या गुजराती प्रेमावर आसूड ओढायचे आणि मनसेच्या उमेदवारांनी मात्र गुजरातीमधून पत्रकं छापायची, इंग्रजी भाषेतनं होर्डिंग लावायची। हा दुटप्पीपणा असल्याची चौफेर टीका मनसेवर होतीये। मोदींचं लाट नाहीये, मोदींचं वातावरण नाहीये, तर मग मनसेला नितीन सरदेसाईंना गुजरातीमधून पत्रक छापण्याची का गरज पडावी असे सुद्धा प्रश्न विचारले जातात। नाही, ज्या लोकांना ज्या भाषेमध्ये समजतं त्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न असतो आमचा। त्यामुळे गेल्या वेळेचं सुद्धा तुम्ही 2009ची बघाल तर त्याच्यामध्ये सुद्धा होतं। त्यामुळे तो काही विषय याच्याशी संबंधित नाही आहे। हा एक स्वार्थी प्रयत्न आहे, पण मतदार अतिशय हुशार आहेत। त्यांनी हे जाणलेलं आहे की राज ठाकरे हे आता या सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत। त्यांचं जे पूर्वीचं धोरण होतं ती धोरणं आणि राज ठाकरे वागतायत ते धोरण हे पूर्ण विभिन्न असं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटते कुठलंही आपलं माणूस म्हणून कोणी आपलं होत नाही, ते लोकांमध्ये असलं पाहिजे। ते लोक असं म्हणतात जो कधीच नाही दिसला तो कसा होईल आपला, हे प्रश्न लोक त्यांना विचारत आहेत। त्यामुळे ते उत्तरसुद्धा मतपत्रिकेद्वारे मतदार देतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे। ओबामा ज्या वेळेला आमच्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना ज्या वेळेला पहिल्यांदा भेटतात त्यावेळेला ओबामा नरेंद्र मोदींचं स्वागत काय करतात? केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर, केम छो काय राष्ट्रभाषा आहे? म्हणजे आमच्या पंतप्रधानांची ओळख भारताचे पंतप्रधान म्हणून आहे जगात की गुजरातचे पंतप्रधान म्हणून आहे जगात? राज ठाकरे काय म्हणाले हे आपण पाहिलं आणि म्हणूनच आता कुठेतरी प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरतोय का या विषयावर बोलण्यासाठी दिनेश दुखंडे आहेत आपल्या सोबत। दिनेश, आपण पाहतोय नितीन सरदेसाई गुजरातीत पत्रकं छापतायत आणि राज ठाकरेंनी मात्र केम छो म्हणून ओबामांनी पंतप्रधानांचं स्वागत केल्याचं त्यांना खटकलं। राजकारण सगळ्याच गोष्टींचं व्हायला लागलंय। सुवर्ण, एका वाक्यात जर या संपूर्ण घटनेचं विश्लेषण करायचं झाल्यास हमाम में सब नंगे, कारण ज्या पद्धतीने अन्य राजकारणी वागतात त्यापेक्षा आपलं राजकारण हे वेगळं आहे असं राज ठाकरे सभांमधून वारंवार सांगतायत। मात्र काही वेगळं नाही आहे असंच आतापर्यंत दिसून येतं आहे। मनसेचे उमेदवार आहेत विधानसभा निवडणुकीचे, विशेषतः मुंबईतले जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे। आपल्याकडे एक पत्रक आलेलं आहे, मनसेचे माहीमचे उमेदवार आहेत नितीन सरदेसाई यांचं हे पत्र आहे। मतदारांना ते आवाहन करतायत। यामध्ये त्यांनी मराठी भाषा त्याचबरोबर इंग्रजी भाषेतही त्यांचा मजकूर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातल्या गुजराती भाषिकांना त्यांनी गुजराती भाषेमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। अशा पद्धतीचीच मतदारांना आवाहन करणारी त्या मतदारसंघामध्ये जे मनसेचे उमेदवार आहेत, विशेषतः मुंबई आणि ठाणे या भागातले जे उमेदवार आहेत त्यांनी अशाच पद्धतीने पत्रकं छापलेली आहेत अशी माहिती मिळते आणि गुजराती भाषेतही मतदारांना आवाहन केल्याचं आपल्याला कळतंय। हे एक त्याचं उदाहरण आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी प्रांतिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा हातात घेतलेला आहे। विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांनी आणलेली आहे। प्रचारामध्ये विकासाच्या ब्ल्यूप्रिंटचेही मुद्दे मांडले जातात। त्याचबरोबर नरेंद्र मोदी विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे। प्रांतिक अस्मितेचा मुद्दा आपला मांडताना राज ठाकरे ज्या दक्षिणेतली जी राज्य आहेत त्यांची जी भाषा अस्मिता आहे किंवा त्यांची जी प्रांतिक अस्मिता आहे कडवट प्रांतिक अस्मितेचा उल्लेख करतात। जर दक्षिणेतला जर आपण राज्यातल्या विचार केला तर त्यांच्या इथे हिंदी भाषेला प्राधान्य दिलं जात नाही। एक जी त्यांची स्थानिक भाषा असते आणि इंग्रजी भाषा याच्यातच व्यवहार होतो। मात्र दुर्दैवानं प्रांतिक अस्मितेची भाषा करणारे महाराष्ट्रातलेच नेते जे आहेत ते आज गुजराती भाषेतही मतदारांना आवाहन करायला लागलेले आहेत। यावरही एक वाद होऊ शकतो की
की गुजराती भाषेत मतदारांना आवाहन केलं तर बिघडतं कुठे. मात्र जर हे गुजराती मतदार किंवा हे गुजराती भाषिक जर महाराष्ट्रात राहत असतील आणि जर हाच मनसेचा मुद्दा असेल, राज ठाकरेंचा मुद्दा असेल, याआधी उत्तर भारतीय समाज त्यांच्या टीकेच्या रडारवर होता. मराठी भाषा का ते समजून घेत नाही, मराठी भाषा का शिकत नाहीत असा त्यांचा आग्रह होता. जर गुजराती भाषिकांना जर मतदानासाठी आवाहन करायचं होतं तर मग मराठी भाषेतच त्यांना आवाहन का केलं गेलं नाही, गुजरातीचा उल्लेख का करावा लागतो, हाही एक मूलभूत प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागलेला आहे. बरोबर आहे, मूलभूत प्रश्न, अस्मितेचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. धन्यवाद दिनेश या संपूर्ण तपशिलाबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.